नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आनंदी जेव्हा घर सोडते, आनंदीचा तो काही भयानक निर्णय आहे तर तो मालक साहेबांसाठी किती घातक ठरतो आणि शेवटी आनंदीला मात्र आता ह्या सगळ्या संकटातून, कारण जेव्हा ती घराच्या बाहेर पाऊल ठेवते तेव्हा मात्र आता एक असं भयानक दृश्य आणि भयानक घटना घडते। त्यामुळे आता नक्की असा निंबाळकरांच्या घरामध्ये कोणता चमत्कार होतो हे बघणं आता खूप असं इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि आता नक्की हे भयानक इंटरेस्टिंग भाग काय असेल, कारण साक्षात आज समिधाने येऊन मात्र दृष्टांत दिलेला असतो आणि समिधाने तुळशीच्या रूपात येऊन आनंदीला अडवलेलं असतं आणि आनंदीला परत मात्र युगंधरच्या घरामध्ये आणलेलं असतं। पण तरी सुद्धा मात्र आनंदी घर सोडते आणि आनंदीचा भयानक अपघात जेव्हा होतो तर त्या अपघातादरम्यान आता जेव्हा आनंदी समोर जे दृश्य तिचं आलेलं आहे, कारण तिला दृष्टी आलेली आहे आणि आनंदीचा हा जो काही भयानक अपघात आहे तर तो आनंदीसाठी एक आयुष्यातील एक असं वेगळं वळण असतं, कारण त्यामध्ये आनंदीला दृष्टी येणार आहे। कारण आता सगळ्यांनी आनंदीला मात्र आता घरातून जेव्हा आनंदी जाते तेव्हा तिचा इतका भयानक अपघात होतो आणि त्याच वेळेस मात्र युगंधर समोर आनंदी आंधळी आहे आणि ह्या आनंदीसाठी युगंधरने आता काय काय केलेलं आहे। मुलांना मात्र आता आनंदीचा अपघात जेव्हा झालेला आहे तर तेव्हा आता नक्की असं काय घडणार आहे आणि मुलं नक्की त्यांना आनंदीची कशी आता किंमत समजते हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तेव्हा मित्रांनो हे बघा, आतापर्यंत आपण बघितलेलं होतं की घरामध्ये आता हा विद्याधर आनंदीला खूप त्रास देत असतो। आनंदीला त्रास देऊन मात्र आता तो आनंदीला इतका त्रास देतो, कारण जेव्हा आनंदीच्या डोक्यावर त्याने दारू ओतलेली असते तर त्याच वेळेस आता युगंधर तेथे येतो आणि युगंधर तेथे आल्यानंतर तो विद्याधरला म्हणतो की विद्याधर, तू जे काही वागतो ना ते नीचपणाचं लक्षण आहे, कारण तू असं वागू नकोस। जे काही आहे तर ते प्रत्येक गोष्ट मात्र किळस केल्यासारखी आहे, त्यामुळे हे बघ प्लीज, आता जे आहे तर ते आहे। तेव्हा मात्र आता युगंधर जेव्हा या विद्याधरला बोलत असतो, कारण त्याने जेव्हा आनंदीच्या डोक्यावर दारू ओतलेली आहे त्याच विद्याधरला मात्र आता हा युगंधर अगदी उचल पांगडी करतो, त्याच्या सनसन कानामागे ठेवून देतो। तेव्हा मात्र आता मुलं तेथे येतात। मुलं तेथे आल्यानंतर आता युगंधर म्हणतो की बघा तुमच्या काकाचं हे किळसवानं, कारण आनंदीची काय चूक होती, ते बिचारीने मात्र फक्त दारू या घरात यायला नको, किचनमध्ये मटण आणि दारू नकोय, आणि तुमची ही शालाका मावशी आणि तुमचा हा लाडका विद्याधर काका बघा कसा दारू पितोय आणि पितो वर आनंदीला सुद्धा त्रास देतो। आनंदीने कोणती चूक केली होती म्हणून त्याने आनंदीच्या डोक्यावर दारू ओतली। तेव्हा आता मुलांना रागच असतो, मुलांना मात्र आता इतका राग असतो ते मात्र विद्याधर काकाच्याच बाजूने बोलतात। त्यांना आता आणखीनच राग येतो, तर आता युगंधर रागाने आतमध्ये निघून जायला निघतो। पृथ्वी आणि युगंधर या दोघांमध्ये आणखीनच भांडण निर्माण होतं। पृथ्वी रागाने आता बाहेर निघून गेलेला असतो आणि बाहेर निघून त्याला आता म्हणजे आनंदीला खूप वाईट वाटतं। आनंदी म्हणतं की नको, आपल्यामुळे या घरात आणखीनच वाद होतात, आपण कितीही आता शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा आता ही मुलं ऐकायला तयारच नाही, कारण मुलं तर 2 दिवस झाले घरात जेवलेली नाही आणि कसं आता हे सगळं कसं होणार आहे। त्यामुळे आता आपणच या घरातून गेलं तर बरं राहील, कारण या घराला जर आपली गरज नसेल आणि या घरात सारखे सारखे जर वाद होत असतील तर मात्र इथे राहून उपयोग तरी काय आहे, नको, त्यापेक्षा आपण आपलं कुठे गेलेलं बरं राहील। एखाद्या आश्रमात राहू शकतो किंवा एखाद्या देवळामध्ये जिथे कोणी आपल्याला शोधायला येणार नाही, आणि म्हणून आनंदी आता घर सोडून जायला निघते। परंतु आता जेव्हा ती जाण्याचा विचार करत असते तेव्हा आता ही शिल्पासुद्धा मात्र आनंदीला वाटेल तसं बोलते आणि म्हणते की कायदाशीन कशाला या घरात राहतेस ग, अगं माझ्या सारखी जर दुसरी असती ना तर मात्र आत्ताच्या आत्ता हे घर सोडलं असतं। इतका अपमान होऊन सुद्धा या घरात भांडणाचं कारण बोलते आणि एका बाप आणि मुलामध्ये दुरावेचं निर्माण केलेलं उद्योग जे काही अंतर आहे ना त्या सगळ्याला कारणीभूत तू आहे। म्हणून शिल्पा बिचारी म्हणजे आता ह्या बिचाऱ्या आनंदीला खूप बोलत असते। त्यानंतर मात्र आता आनंदीला खूप वाईट वाटतं। आनंदी म्हणते की नकोच। तेव्हा ती छायाताईंना म्हणत असते की छायाताई, हे बघा आज तुम्ही तुमच्या त्या बाजूच्या रूममध्ये झोपा, कारण मी आज मात्र इकडे झोपते,
तेव्हा छायाताईंना वाटतं की आनंदीताईंचं नक्की काय सुरू आहे आणि आनंदीताई आज इतक्या नाराज का आहेत आणि घरातलं वातावरण बघून असतील ते नाराज, म्हणून आता मी त्यांना समजावते. मग आनंदीताई जेवण केलेलं नसतं, आनंदी आता मुलं जेवत नाही म्हणून आनंदीसुद्धा उपाशी राहिलेली असते. छायाताई म्हणते की आनंदीताई जेवण करून घ्या. एकतर घरामध्ये मुलंसुद्धा उपाशी आहे आणि मालक साहेबांनी सुद्धा घरामध्ये स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. कसं होणार आहे या घराचं? आणि समिताताई जर असत्या तर आज हे सगळं झालंच नसतं ना. समिताताईंनी काहीतरी करून मात्र आता यांना झोपी लावलं असतं. आणि तेव्हा आता आनंदी म्हणते की ठीक आहे, काही झालं तरी आता मात्र मला हे घर सोडायचं आहे, परंतु हे घर सोडण्या अगोदर एकतर मुलं झोपलेली नाहीत, आनंदीला माहिती असतं, आणि त्यांनी जेवणसुद्धा केलेलं नाही. म्हणून आनंदी एक काम करते, कारण विद्याधरने आता आनंदीला सांगितलेलं असतं की जी काही आता समिधा अंगाई गायची तर ती अंगाई आता ह्या युगंधरच्या मोबाईलमध्ये असते. आणि युगंधरचा मोबाईल आज मात्र तेव्हा रूममध्ये जात असताना तो खाली पडलेला असतो आणि तो तसाच तेथे पडलेला असतो. युगंधरने मात्र रूम बंद करून घेतलेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता मुलं ही रूममध्ये आहेत, अजूनपर्यंत काही झोपलेली नसतात. कारण पृथ्वी जे काही आता त्याने जीव देण्याचा प्रयत्न केला होता तरीसुद्धा मात्र आता मुलं आणखीनच म्हणजे धक्का त्यांना बसलेला असतो आणि त्या धक्क्याने मिताली आणि प्रांजल खूप घाबरलेले आहेत. तेव्हा आता आनंदी एक काम करते, त्या मोबाईलमध्ये जी अंगाई आहे तर ती अंगाई लावते. आता ह्या रूमच्या बाहेर येते आणि म्हणजे तेथे लपून बसलेली असते पडद्यामागे आणि ती अंगाई लावून मात्र आता ती मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेव्हा आता ही अंगाई आता ही समिधा गात आहे तर ती समिधाची अंगाई ऐकून आता मुलांना एक धक्काच बसतो. मुलं म्हणतात की आता आपल्या आईसारखी अंगाई कोण गात असेल, कोणाला गाता येत असेल, परंतु मुलांना काही कळत नसतं. मुलांना असं वाटतं की आपली आई आपल्याला अगदी म्हणजे वरून बघते की काय, आणि आपण आज इतक्या टेन्शनमध्ये आहोत, नक्की काय झालं असेल. आणि त्याच वेळेस मात्र आता ती अंगाई त्यांच्या कानावर आवाज येतो, तर मुलं आता ती अंगाई गात असताना झोपी जातात. आणि त्याच वेळेस आता पृथ्वीला एक जबर असं स्वप्न पडलेलं असतो. पृथ्वीला मात्र आता ह्या आनंदीच्या रूपामध्ये आपली समिधा दिसत असते. तर समिधा त्याला सांगत असते की अरे तू खूप मोठी चुकतोस, अरे एका आई समान आनंदीला, एका म्हणजे निस्वार्थ आनंदीला तू इतका बोलतोस, तिचा इतका अपमान करतोस आणि तुझ्या वडिलांना सुद्धा इतका बोलतोस, तो असं वागायला नको रे. म्हणून मात्र आता पृथ्वीला स्वप्न पडत असतं. पण त्याच वेळेस मात्र इकडे आता आनंदी आपलं ही अंगाई वगैरे गाऊन ती मात्र जायला निघलेली असते. ती बघते की मुलं झोपलेली आहे आणि मुलांना इतकं शांत झोपलेलं बघून मात्र ती आता तेथून जायला निघते, आपलं गाठोडं वगैरे घेते आणि तेथून ती जात असते. आणि पण त्याच वेळेस आता जी काही तुळशी आई आहे तर तुळशी माताचं जे काही वृंदावन आहे तर त्यामध्ये आनंदीचा पदर गुंततो. आनंदीचा पदर गुंतता क्षणी आता आनंदीला ती मागे ओढत असते. म्हणजे आज साक्षात ही निंबाळकरांच्या घराने ती अंगणातील तुळससुद्धा आनंदीला जाऊ नको असं म्हणत असते. म्हणजे ह्या तुळशीला सुद्धा आनंदीचा किती लगाव झालेला असतो, तिला सुद्धा मात्र किती आता ह्या आनंदीबद्दल माहिती असतं, कारण हीच आपली समिधा आहे आणि समिधाचं स्वरूप मात्र आनंदीमध्ये आहे. परंतु जे संकट समोर येणार आहे तर त्या संकटामध्ये ती आनंदीला जाऊ नको असं म्हणत असते. पण त्याच वेळेस आता आनंदी तेथून जात असते आणि आता समोरून एक भरधाव अशी वेगाने गाडी येत असते आणि गाडी येत असताना मात्र आता हा पृथ्वीसुद्धा म्हणजे त्याला काही आता हे स्वप्न पडल्यामुळे तो बाहेर फिरत असतो आणि समोरून मात्र एक गाडी येते आणि आनंदीला मात्र उडून जाते. आनंदीला आता जोरात ती ओरडते, आनंदी आई गं असं ओरडते आणि तेवढ्यात इकडे युगंधरच्या कानावर तो आवाज येतो. युगंधर धावतच बाहेर येतो आणि पृथ्वी तर समोर हे सर्व काही पाहतो. आनंदीचा खूप मोठा अपघात झालेला असतो. आनंदी आता ते गाठोडं तेथेच पडलेलं असतं आणि आनंदीच्या डोक्याला जब्बर मार लागलेला असतो. आणि त्याच वेळेस आता युगंधर जेव्हा आता हे त्याच्या कानामध्ये हा आवाज ऐकू येतो तर त्या क्षणी तो धावतच बाहेर आलेला असतो. कारण आनंदीने जाता वेळी जेव्हा युगंधरच्या पायाचं तेथे खाली दर्शन घेतलेलं असतं की तिला आता मालकसाहेब आणि मुलं यांच्यामध्ये दुरावं नको, म्हणून जाता वेळी जेव्हा त्यांनी दर्शन घेतलेलं असतं त्याच वेळेस युगंधरला चाहूल लागलेली असते. कारण जेव्हा आनंदी ही अंगाई गात असते तेव्हाच मात्र आता त्याला काहीतरी घडणार आहे असं वाटत असतं, म्हणून त्याचा जीव धाकधूक होत असतो. पण आता आनंदीचा अपघात होण्या क्षणी आता सगळेजण धावतात आणि आनंदीला युगंधर जेव्हा या अगदी धक्क्यात बघतो तेव्हा त्याला धक्काच बसलेला असतो. आनंदी आता अगदी
तिच्या डोक्याला लागलेलं असतं आणि त्याच वेळेस मात्र आता युगंधर घाईने मात्र आनंदीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि त्याच वेळेस आता आनंदीसाठी युगंधरने मात्र इतकं कठीण व्रत केलेलं असतं आणि पृथ्वीने सुद्धा. पृथ्वीला आज मात्र इतका एक भयानक दृष्टांत झालेला असतो, कारण आपल्या समिताने त्याला आता त्याचे कान उघडणे केलेले असते एका भयानक स्वप्नात येऊन आणि सांगितलेलं असतं की तू जे काही वागतो ते चुकीचं वागतो, ज्या आईला तू दुखावतो ती आई खरंच तुझी आई आहे. म्हणून पृथ्वी धावतच आलेला असतो आणि त्याच वेळेस आता आनंदीला रक्ताची गरज असते. पण मित्रांनो, आता आनंदीचं आणि पृथ्वीचं ब्लड ग्रुप आहे तर ते एकच निघलेलं आहे आणि आता मात्र हा पृथ्वी आनंदीला रक्त द्यायला तयार असतो. आनंदीला रक्त देऊन त्याने मात्र आनंदीला ह्या संकटातून वाचवलेलं असतं, आनंदीला जीवदान दिलेलं असतं. पण त्याच वेळेस आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की यांना दिसत नाही, यांना नजर नाही आणि तेव्हा युगंधरला एक खूप मोठा धक्का बसतो. युगंधर घाईने मात्र आता आनंदीच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याचा ठरवतो. पृथ्वी म्हणतो की बाबा आपल्याला आनंदीची गरज आहे, किती काही झालं तरी आनंदीला आपण काही होऊन द्यायचं नाही. म्हणून पृथ्वी आता पुढे येतो आणि जेव्हा पेटता हातामध्ये दिवा घेऊन आता युगंधरने तिच्यासाठी व्रत केलेलं असतं आणि अगदी अनवाणी पायाने जाऊन त्याने आनंदीचा जीव वाचवलेला असतो आणि अगदी आनंदीला दृष्टी येण्यासाठी सुद्धा देवी आईला एक नवस बोललेला असतो की जोडीने आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ आणि आनंदीचा मी पत्नी म्हणून स्वीकार करेल. तेव्हा आता पृथ्वीने सुद्धा आनंदीचा आई म्हणून स्वीकार केलेलं असतं, तिला रक्त दिलेलं असतं. तेव्हा मित्रांनो, आता आनंदीचा खूप मोठं एक संकटातून जीव तर वाचलेला आहे, परंतु आनंदीला दृष्टीसुद्धा मिळालेली आहे. म्हणजे आनंदीच्या जीवामध्ये आता जो काही हा भयानक अपघात ठरलेला आहे तो एक तिच्यासाठी चांगलाच ठरलेला आहे, कारण एक कुटुंब एकत्रसुद्धा आलेलं असतं आणि बापाने आणि मुलांनी स्वतः एकमेकांना माफ करून आनंदीचा अगदी नव्याने स्वीकार केलेला आहे. सगळ्यांना आनंदीची किंमत समजते आणि आनंदी आपल्या घरासाठी काय काय करू शकते हे सगळं काही आता सिद्ध होतं. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.